श्री फडणवीस साहेब, पवार साहेब, सचिन उद्योग मंत्री आणि मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर, RRP चे सर्व सभासद जे राज चोडणकरांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्कृष्ट असं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिलं असं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे, ती सर्व टीम आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम राज आणि तुमच्या संबंध टीमचे खूप खूप अभिनंदन. राजची आणि माझी ओळख किती वर्ष झाली? 40-30 आणि BRC मध्ये जेव्हा नवीन नवीन संशोधन करायला लागतो तेव्हा उद्योगाची मदत लागतेच, पण आपल्या इथले उद्योग, परदेशातले उद्योग जितकी रिस्क घेतात, जितकी काहीतरी नवीन नवीन करण्याच्या बाबतीत कुठेतरी कमी पडतो असं मला जाणवत होतं, पण केवळ राज त्याला अपवाद होता. त्यांनी, आता मी सांगत बसणार नाही, पण अशा अनेक गोष्टी आपल्या ॲटॉमिक एनर्जी प्रोग्रामसाठी केलेल्या आहेत ज्या आजच्या घडकेला सुद्धा इतर उद्योग करण्याला धजवणार नाही. बरोबर ना? सो आणि त्याने ते 20 वर्ष 25 वर्ष पूर्वी केलेलं आहे. तेव्हाची आणि माझी, तेव्हाची राजची माझी ओळख आहे आणि म्हणूनच, आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळेला नवीन नवीन उपक्रम, म्हणजे आपण नॅनो टेक्नॉलॉजी खूप ऐकतो, पण नॅनो मशिनिंग मोठ्या प्रमाणावर करणं किती लोक करतात? राजनी ते केले 10-15 वर्षापूर्वीच केलेलं आहे. तसंच फाउंड्री म्हणजे सेमीकंडक्टर फाउंड्री, याच्याबद्दल पण आपल्या देशामध्ये गेले 30-40 वर्ष चर्चा चालू आहे. फॅब निर्माण करायची, आता होणार आणि मग ते डिसिशन बारगल, असं किती वेळा झालेलं आहे. आता सुदैवाने भारतामध्ये मोठ्या मोठ्या फाउंड्रीज निर्माण होतात आहेत, पण हे सगळं असताना सुद्धा राजनी त्यात मुसंडी मारली आणि इतर कोणाच्याही पहिले स्वतःची फॅब निर्माण केली आणि आज त्यांनी प्रॉमिस दिलं आहे का पहिला चिप पण सगळ्यांच्या आधी निर्माण करणं. तर मला वाटतं देशाला पुढे धडाडीने पुढे नेण्यासाठी म्हणून असल्या उद्योजकांची आवश्यकता आहे आणि अर्थातच असल्या उद्योजकांना शासनाची साथ असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला महाराष्ट्र शासनाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं, कारण त्याशिवाय या गोष्टी होणं हे जवळपास अशक्य आहे. भारतामध्ये म्हणजे आपल्या इथे सॉफ्टवेअरच्या बाबतीत आपण खूप जगभर भारताचा डंका वाजतोय, IT सॉफ्टवेअर याच्यामध्ये, आणि चिप डिझाईनमध्ये सुद्धा भारताची तरुण मंडळी अग्रेसर आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत की याच्यामध्ये भारताच्या इंजिनियर्सनी भारताच्या प्रोडक्टसाठी किंवा भारताच्या बाहेरील प्रोडक्टसाठी म्हणून चिप डिझाईन केल्या. मोठे मोठे डिझाईन ऑफिसेस आहेत, पण ती चिप ॲक्च्युअल तयार करायची झाली तर ती कुठल्या तरी परदेशी फाउंड्रीमध्ये ऑर्डर द्यायला लागायची. आता ही परिस्थिती पालटली. अर्थात राजचं ऑर्डर बुक भरपूर आहे याची खात्री आहे, पण तरीसुद्धा मला वाटतं भारतीय तरुणाईला एक काय म्हणतात नवीन वाटा उपलब्ध करून देणारी ही एक सोय आहे असं मी म्हणेन. आणि सॉफ्टवेअरमध्ये जशी क्रांती घडली भारतामध्ये, तसंच जर अशा ही फाउंड्री वाढली, अशा आणखीन फाउंड्री झाल्या, तर मला वाटतं एम्बेडेड सिस्टीम्स, चिप्स आणि आपल्या आजकाल आपण ज्या गोष्टी वापरतो कुठे ना कुठे एखादी चिप तर कमीत कमी असतेच असते. आणि ही मोठी क्रांती जी आहे त्याच्यामध्ये देशांतर्गत खूप व्हॅल्यू
कॉन्ट्रीब्युशन आपण करू शकू. आणि मला वाटतं RRPचं तेच सर्वात मोठं महत्त्व आहे. आता तुम्ही जर असा विचार केला की चिप कुठे वापरत नाही, तर आज जरी कधी शोधू शकला तरी कालांतराने ते शोधता येणार नाही तुम्हाला. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, पण आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा काही जर म्हणजे आजकाल कसं आपण काही प्रॉब्लेम झाला तर डॉक्टरकडे जातो, सर्जनकडे जातो आणि ते ट्रीट करतात. त्या ट्रीटमेंटच्या प्रोसिजर्समध्ये सुद्धा आता चिप येऊ घातलेली आहे. आणि बरेचसे उदाहरणार्थ पार्किन्सनचे पेशंट्स, त्यांच्या डोक्यामध्ये एक चिप एम्बेड केली की कंप थांबतो. तर ही एवढी मोठी गोष्ट आहे आणि याची सुरुवात खूप आधी व्हायला पाहिजे होती. आज ही झालेली आहे. आणि महाराष्ट्रात, मुंबईत देशातलं पहिलं चिप मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू झालेलं आहे. देशातली पहिली चिप मॅन्युफॅक्चर्ड विथ. तसं गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आहेत, काही डिफेन्समध्ये काही आहेत, पण आपण नॉर्मल सिव्हिलियन सेक्टरमध्ये म्हणतो आहे. आणि त्या चिप्स इथे तयार होणार आहेत. म्हणून राज, तुमचं आणि RRPचं खूप खूप अभिनंदन. आणि आशा करूया की ही एक भविष्यातल्या नवीन क्रांतीची नांदी ठरेल. परत सर्वांना मनपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील सफलतेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.